श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे लक्ष्मीपूजन आणि योगायोग म्हणजे शुक्रवारी लक्ष्मीपूजन आलेलं आहे। शुक्रवार जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे अत्यंत चांगला योग असा जुळून आलेला आहे। आणि आपल्याला रात्री 12 वाजता एक उपाय करायचा आहे। आपल्या घरातील जो तांदळाचा डबा आहे तर त्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती गुपचूप आपल्याला ठेवायची आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 2 वस्तू पाहणार आहोत ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते, घरामध्ये सुखसमृद्धी येते। तर या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत। आता याच वस्तू का ठेवायच्या आणि तांदळाच्या डब्यामध्येच का ठेवायच्या, तांदळाचा काय संबंध आहे तर हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। आज आपण लक्ष्मीपूजन करत असतो। अगदी शुभ मुहूर्तावरती माता लक्ष्मीची विधिवत पूजा जी आहे तर ती आपण करत असतो। तर आपलं लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर रात्री 12 वाजता किंवा 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे खडीसाखर लागणार आहे, चांदीचा शिक्का किंवा तुम्ही 5 रुपयाचं, 2 रुपयाचं किंवा 1 रुपयाचं नाणं जरी घेतलं तरी सुद्धा चालेल। जर चांदीचा शिक्का असेल तर अतिशय चांगलं, कारण चांदीचे प्रभाव जे आहेत तर ते जास्त असतात। परंतु चांदीचा शिक्का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर जे 1 रुपयाचं नाणं असतं किंवा 5 रुपयाचं नाणं असतं तर ते सुद्धा घेऊ शकता। त्याचप्रमाणे लवंग, वेलची, तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। काय करायचं आहे, लक्ष्मीपूजन आपण जेव्हा करत असतो तर त्यावेळेला एक छोटंसं लाल कापड माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायचं आहे आणि या कापडावरती आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत। किंवा तुम्ही जरी लाल कापड नाही ठेवलं, या वस्तू डायरेक्ट माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवल्या तरी सुद्धा चालतील। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चांदीचा शिक्का जो आहे तर तो घ्यायचा आहे किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे जे नाणं आहे तर ते घ्यायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीची आपण पूजा वगैरे करून झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ते ठेवायचं आहे। त्यावरती आपल्याला एक लवंग ठेवायची आहे। लवंग जी आहे तर ती फूल असलेली असावी आणि अखंड असावी, तुटलेली, किडलेली किंवा फूल नसलेली लवंग आपल्याला घ्यायची नाही। आणि एक वेलची जी आहे तर ती सुद्धा ठेवायची आहे। लवंग जी आहे आणि वेलची तर ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात। म्हणून आपल्याला या चांदीच्या शिक्क्यावरती आपल्याला एक लवंग आणि एक वेलची असं ठेवायचं आहे। आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि यावरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल तर हे सर्व अर्पण करून आपल्याला या शिक्क्याची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। आता हा शिक्का आपण माता लक्ष्मी समोर जेव्हा ठेवणार आहोत तर त्या अगोदर जरी तुम्ही एका तामणामध्ये त्या शिक्क्याला पंचामृताने जरी अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल, नाही घातला तरी चालेल। परंतु ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक करतो तर त्याप्रमाणे या शिक्क्याला सुद्धा आपण विधिवत अभिषेक करून जर हा शिक्का माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवला तर याचे आपल्याला जे काही परिणाम बघायला मिळणार आहेत तर ते जास्त प्रमाणामध्ये चांगले परिणाम दिसून येत असतात। त्यामुळे तुम्ही पंचामृताचा अभिषेक करून हा शिक्का ठेवा किंवा जरी तुम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही तरी डायरेक्ट ठेवला तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला त्या चांदीच्या नाण्याची किंवा तुमचं जे नाणं आहे तर त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 108 वेळेला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे, 21 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि 1 वेळेला आपल्याला श्री सुक्तम म्हणायचं आहे। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये तुझं जे वास्तव्य आहे तर ते कायमस्वरूपी अखंड राहू दे, आमच्यावरती तुझी कृपा राहू दे, घरामध्ये सुखसमृद्धी येऊ दे, तर अशी प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर रात्री 12 वाजता किंवा त्याच्या थोडंसं अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो शिक्का आहे आणि त्याच्यावरती आपण जी लवंग आणि वेलची ठेवलेला आहे तर ते सर्व आपल्याला उचलायचं आहे। तुम्ही जर खाली कापड ठेवलेलं असेल तर त्या कापडासह उचलायचं आहे। त्या कापडामध्ये आपल्याला या वस्तू बांधायच्या आहेत आणि जर तुम्ही कापड खाली ठेवलेलं नसेल तर या वस्तू उचलायच्या आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला त्या बांधायच्या आहेत आणि आपल्या घरातला जो तांदळाचा डबा आहे तर त्यामध्ये नेऊन ठेवायचा आहे। हे सर्व करताना माता लक्ष्मीचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये धनवैभव येऊ दे, माझ्या घरामध्ये पैसा टिकू दे, तर अशी प्रार्थना करत आपल्याला हा शिक्का तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे। वर्षभर आपल्याला तो शिक्का तसाच तांदळाच्या डब्यामध्ये राहू द्यायचा आहे। आता जेव्हा तांदूळ संपतील तर तेव्हा काय करायचं,
तर जेव्हा डब्यातील तांदूळ संपतील तर तेव्हा पुन्हा एकदा ही आहे अशी पुरचुंडी जी आपण बांधलेली आहे तर ती माता लक्ष्मी समोर आपल्या देवघरामध्ये ठेवायची. तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं, धूपदीपाने ओवाळायचं, अगदी खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आणि ज्या दिवशी आपण ठेवलेली आहे तर तो दिवस तशीच राहू द्यायची आणि त्याच दिवशी रात्री 12 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पुन्हा नवीन तांदूळ त्या डब्यामध्ये भरायचे आहेत आणि त्यामध्ये पुन्हा ही वस्तू ठेवायची आहे. तर अशा प्रकारे अगदी वर्षभर तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा काही ठराविक दिवशी पौर्णिमा असेल, शुक्रवार असेल, अमावस्या असेल तर या दिवशी तुम्ही ही जी पुरचुंडी आहे तर ती तांदळाच्या डब्यातून काढून तिची पूजा करून पुन्हा तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता. यामुळे काय होतं तर घरामध्ये सुख समृद्धी येते, धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतात, घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य जे आहे तर ते अखंड राहते आणि या डब्यातील तांदूळ जे आहेत तर ते आपण रोजच्या आपल्या वापरामध्ये वापरू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा जो उपाय आहे म्हणजे दुसरी जी वस्तू आहे तर ती कोणती असणार आहे तर आपल्याला ठेवायची आहे एका वाटीमध्ये खडीसाखर जी आहे तर ती ठेवायची आहे. कारण खडीसाखर जी आहे तर ती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीमध्ये ही खडीसाखर ठेवा किंवा तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल. खडीसाखर ज्या शुक्र ग्रहाशी संबंधित आहे तर तो शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला ऐशोआरामाचे जीवन देत असतो आणि त्याचप्रमाणे तांदळाच्या डब्यामध्येच का ठेवायचं तर तांदळाचा संबंध जो आहे तर तो चंद्रग्रहाशी येतो आणि चंद्रग्रह जो आहे तर तो आपल्या मनावरती परिणाम करत असतो. म्हणजे आपल्या कामामध्ये लक्ष लागावे, आपलं जे क्षेत्र आहे तर त्यामध्ये मन लागावे, तर यासाठी आपल्याला चंद्रग्रहाच्या पाठबळाची गरज असते आणि जर आपला चंद्र मजबूत असेल तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते. आपण जे काही काम करत असतो, आपलं जे काही कार्यक्षेत्र आहे तर त्यामध्ये आपल्याला यश मिळते, त्यामध्ये आपले मन लागते आणि म्हणून आपल्याला चंद्रग्रहाशी संबंधित असलेल्या तांदळाच्या डब्यामध्येच या ज्या वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. शक्य झालं तर चांदीचंच नाणं ठेवा, कारण चांदीचा प्रभाव जो आहे तर तो अतिशय जास्त आहे. त्याचप्रमाणे चांदी ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. तर अशा प्रकारे दोन्हीच्या दोन्ही वस्तू तुम्ही ठेवू शकता किंवा दोन्हीपैकी एक वस्तू ठेवली तरी चालेल. पुरचुंडी आपल्याला वर्षभर ठेवायची आहे, परंतु खडीसाखर जी आहे तर ती 1-2 दिवसामध्ये आपल्याला काढायची आहे आणि प्रसाद म्हणून खायची आहे.